नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहण्यापूर्वी यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपण नंबर 1 भुयारी मार्गाखालील कचऱ्याचे प्रदर्शन या ठिकाणी पाहत आहोत. भुयारी मार्गाखालून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोटारसायकल ये जा करणारे जात येत असतात. हे प्रदर्शन अति धोकादायक असून या भुयारी मार्गाखाली घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे. त्यानंतर नंबर 2 मुस्लिम स्मशानभूमी, या ठिकाणी भला मोठा एक कचऱ्याचा डेपो केला गेलेला आहे. नंबर 3 कुशन कारखाना, पेविंग ब्लॉक कारखाना, रस्त्यालगतचा हा एक कचरा आहे जो खाजगी प्लॉट आहे त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि ज्येष्ठ नेते बसपाचे अण्णासाहेब धाकतोडे यांच्या घरामागील बाजूस तिथे देखील मोठा कचरा जमा केलेला आहे. त्याचप्रमाणे हिंदू स्मशानभूमी आणि आदिवासी स्मशानभूमी देखील मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला आहे. याकडे सपशेल ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. जे कचरा व्यवस्थापन पाहणारे, ग्राम स्वच्छता अभियानचं काम पाहणारे जे कर्मचारी, माहितीप्रमाणे कळाले की 3 कर्मचारी आहे आणि ते 3 कर्मचारी काम न करता पगार घेतात. एकदा या स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या, अन्यथा त्यांना घरी बसवा, नाहीतर त्यांच्याकडून कामे करून घ्या, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आजवरचा इतिहास जर तपासला तर ग्राम स्वच्छता अभियानचा कार्यक्रम कधी ग्रामपंचायतीने घेतलेला आठवत नाही. हो, दत्ता पाटील ज्यावेळेस सरपंच होते त्यावेळेस त्यांनी घेतला होता, याबद्दल वाद नाही. परंतु अलीकडील जे कोणी सरपंच झाले आहे त्यांनी कधीही ग्राम स्वच्छता अभियानला महत्त्व दिले नाही. सगळ्यात महत्त्वाचे, गावातील सरपंच जे सदस्य आहेत त्यांची वाली ग्रामस्थांशी नाळ तुटल्यामुळे गावामध्ये अनेक समस्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, कर्मचारी कधी सरसावतील. कारण जर ग्रामपंचायतचे पदाधिकारी जर सुस्त असेल तर गावातील ग्रामस्थ देखील सुस्त होतात. म्हणून ग्रामस्थांच्या विकासासाठी नवनवीन कल्पना अंमलात आणून त्या जनतेपर्यंत पोचवायचं काम ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती यांच्या सर्वांचे आहे. ग्रामपंचायत कोलार खुर्द मध्ये राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.